झी 24 तास एक पाऊल पुढे। भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असं सांगत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यूपीएच्या तिसऱ्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं नेत्यांना कठोर संदेश दिलाय। पुढच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराकडून कोंडी होऊ नये यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाल्याचं यातून स्पष्ट दिसतंय। यूपीए सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीलाच संसदेत सुरुवात आणखी एका घोटाळ्याच्या आरोपानं झाली। एका इंग्रजी वृत्तपत्रानं कॅगच्या अहवालाचा आधार घेत कोळशांच्या खाणीच्या लिलावात 80,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। यावरून संसदेत गदारोळ झाला। सरकारनं मात्र आरोप फेटाळले। काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नेत्यांना कठोर इशारा दिला। जो कोणी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सापडेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई होईल असं सांगत सोनियांनी सरकारची डुबती नाव वाचवण्याचा प्रयत्न केलाय। हमारे बड़े जो हैं वो हमको नहीं सिखाते कि किस तरीके से हमको काम करना चाहिए, और यदि हमारे पार्टी के परिवार के बड़े ने हमको कुछ सिखाया है तो उसमें आपको कुछ अतृप्ति क्यों दिखाई। कोळशाच्या खाणींच्या लिलावाबाबत कॅगचा अहवाल संसदेत अजून सादर झालेला नाही। मात्र वृत्तपत्राचा आधार घेत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय। कांग्रेस पार्टी का और कांग्रेस पार्टी के नेतृत्व में चल रही सरकार का उसको उजागर करने की अब बहुत ज्यादा जरूरत नहीं। हर दिन भ्रष्टाचार दिखाई पड़ रहा है और घोटालों की गुरु घंटाल सरकार साबित हुई है। 2014च्या लोकसभा निवडणुकांचं काउंटडाऊन सुरू झालंय, तर पुढच्या 18 महिन्यांमध्ये सुमारे 6 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। या सगळ्या काळात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करण्याची एकही संधी विरोधक सोडणार नाहीत याची सोनियांनाही कल्पना आहे। त्यामुळेच भ्रष्टाचाराविरोधात सोनियांनी नेत्यांना कठोर संदेश दिलाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।